नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये टेट 2025चा निकाल पेंडिंग राहू नये यासाठी आपण काही प्रोसेस सांगणार आहेत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमधूनच आपल्याला अशा प्रकारे गूगल ओपन करायचं आहे। गूगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला MSc असं सर्च करायचं आहे। MSc पुणे पुणे सर्च केल्यानंतर फर्स्ट नंबरला ही MSc पुणेची वेबसाईट आहे। ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी ओपन करायची आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या ठिकाणी हा टॅब उपलब्ध झालेला आहे आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 BEd अपियर उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करण्यासाठीची वेब लिंक। तर मित्रांनो, ज्यांनी पण BEd किंवा DEd अपियर असताना टेटचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करायचं आहे, 1 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट लागल्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला आपली जी माहिती आहे ती सबमिट करायची आहे। या ठिकाणी आपण बघू शकता जी माहिती आपण आपल्या BEdचा फॉर्म भरताना आपण भरली होती ती माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, मोबाईल नंबर, एक्झाम टाईप या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। जर आपलं BEd अपियर असेल तर BEd, DEd अपियर असेल तर DEd, टेट एक्झाम रोल नंबर, टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर, BEd, DLEd, रिझल्ट डेट, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला BEd किंवा DEdचं मार्कशीट, अपियरचं मार्कशीट जे आता तुम्ही पास झालेले आहेत ते मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करावी लागणार आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।